याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस किंवा दिवस गोड व्हावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा, कुंडलिया धावा तृष्णे जीवा. कवतुक वाटे झाली आवेचाचे, नाम मंगळाचे तेने गुणे, आता निश्चिंतीने पावलो विसावा, कुंडलिया धावा तृष्णेचिया. तुका म्हणे मुक्ती परनिली नोवरी, तुका म्हणे मुक्ती परनिली नोवरी, आता दिवस चारी खेळी मेळी, आता निश्चिंतीने पावलो विसावा, कुंडलिया धावा तृष्णेचिया. विठ्ठल 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 विठ्ठल. हो समचरण सरोजम सांद्र नीलांबुदावम, जगननीत पाणिं मंडनं मंडनानां, तरुण तुलसी माला कंदरं कंजनेत्रं, सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि. टाळी वाजवा सर्वांनी, टाळी वाजवा बसलेली मंडळी. वा वा वा. वा 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 गायक, वा गायक, वा. टाळी वाजवा जोरदार एकदा. खूप बेस्ट. वा. पाठीमागे बसलेली पुरुष मंडळी तुम्हाला हात जोडून विनंती आहे, थोडं पुढे पुढे या ना, जागा भरपूर आहे. पुढे या ना दादा, या या. विठ्ठल विठ्ठल या, पुढे या. काका उठा उठा. विठ्ठल 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 विठ्ठल. उठा 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 उठा. पांडुरंगा करो प्रथम नमन. विको कमी करा, थोडा आवाज द्या. पांडुरंगा करो प्रथम नमन, दुसरे चरणा संताचिया, त्यांच्या कृपा जाणे कथेचा विस्तारो, बाबाजी सद्गुरु दास तुका, जयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेची वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुने आता. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो,
पावन झालो चराचरे प्रारंभे विनंती करू गणपती विद्या दया सागरा अज्ञानत्व हरो निबुद्धिमती दे आराध्य मोरेश्वरा चिंता क्लेश दारिद्र्य दुःख हरुणि देशांतरा पाठवी हे रंभा गणनायिका गजमुखा भक्ता बहुतोषवी ओम रक्तंग रक्तवर्णम पद्मनेत्र स्वास्थ्यवदनम कथा टोपीची माला दंडकुमंडनुदर कटेंकर रक्षक त्रिगुणरहित त्रिलोकपालक विश्वनायक भक्तवत्सले कलुगे श्री स्वामी समर्थ अवतार धारक पाईमा कैलास राणा शिवचंद्र मौळे फणींद्र माथा मुकुटे जळाळे कारुण्य सिंधू भव दुःख हारे तुझ वेन शंभो मज कोण तारे खरा ब्रह्मचारी मनाते विचारे मनोने भेटला रावणारे दया सागरो भक्तीने गौरविला नमस्कार माझा तया मारुतीला लोकाभिरामं रणरंगधीरं राजीव नेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरंतं श्रीरामचंद्रं शरणं प्रपद्ये नमो सद्गुरो तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरो सचिदानंद रूपा नमो सद्गुरो भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरो भास्करा पूर्ण कीर्ती रायगडी मंदिरी वसे माझा राया चरणासी अर्पितो अजन्म ही काया जगदीश्वरासी जोडली ज्याची ख्याती प्रथम पूजितो तुम्हा छत्रपती छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी हर 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 विठाला विठाला हो मस्त कहे पायावरी आवाज कमी जास्त झाला काही अगोदरच्या सारखं ठेवा मस्त कहे पायावरी या वारकरी संताची ज्यांच्या गावी केला वास त्यास नसावे उदास विठाला 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 हो याजसाठी केला होता अट्टहास याजसाठी केला होता अट्टहास शेवटचा दिस किंवा दिवस गोड व्हावा आता निश्चिंतीने पावलो विसावा कुंडलिया धावा तृष्णेच्या प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरता म्हणजे निरूपणा करता चिंतना करता निवडलेला गायलेला अभंग महाराष्ट्र भूषण संतहृदय सम्राट वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे असणारे देहू गावातील सुप्रसिद्ध साधू छत्रपती शिवाजी महाराजांचे आद्यगुरु श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय आणि तुकोबारायांच्या चार चरणाचा चार कडव्याचा अद्वैतपर प्रकरणातील अभंग असून आजच्या अभंगामध्ये श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय साधनाद्वारे साध्य प्राप्त झाल्यानंतर जी जीवनामध्ये परिपूर्णतम अवस्था प्राप्त होते त्या अवस्थेचं वर्णन करतात विठ्ठला हो सेवेला सुरुवात करण्या अगोदर अल्पसहा पर्यायापैकी असा अखिल कोट ब्रह्मांड नायक हे आकारण करुणा वरुणालय भक्त कामकल्पतरू भगवान श्री पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या असीम आघात कृपेने थोडं विकू कमी कर प्लीज त्याच्या करुणेने त्याच्या भरलेल्या अथंग अशा दयेने मुक्त कैवल्य तेजोनिधीत ज्ञानयांचे राजे साधकाचे मायबाप योग्याची माऊली अनाथाची मायविश्व माऊली ज्ञानोबराय अखिल विश्वाच्या परमार्थ उदरामध्ये व्याप्त असलेले तत्वज्ञ संत श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय नामदेवराय चोखोबाराय निळोबाराय बसलेल्या श्री संत कान्होपात्रा श्री संत जनाबाई श्री संत मुक्ताबाई श्री संत बहिणाबाई श्री संत सोयराबाई श्री संत मीराबाई संत मांद्याळीच्या चरणी साधू संतांच्या विचाराच्या परिपक्वतेच्या दिशेने आपल्या जीवनाची दीर्घकाळ वाटचाल करणारे तुम्ही बसले देवरूप सोत्रवर्ग आहात संत वाङ्मयाने संत साहित्याने सद्गुरु सच्चिदानंद किरोबा महाराजांची सेवा करणारे सोमेश्वर भगवान परमात्म्याची बजरंग बलीची आपण सेवा करणारे आपण ग्रामस्थ मंडळी पवित्र हरिकीर्तनाकरता उपस्थित आहात। आज प्रथम वर्ष श्राद्धाचं कीर्तन आहे। या ढगे परिवाराने एवढं गोड आणि सुंदर निवेदन केलं। मी ज्यावेळेस गाडीमधून खाली उतरलो
पाहिल्यानंतर, दोन्ही चोपदार पाहिल्यानंतर, हा सगळा मोहोल पाहिल्यानंतर, आमचे जीवाभावाचे मित्र पाहिल्यानंतर, गायक मंडळी, मला असं वाटतंय कोणता तरी मोठा सप्ताह आहे आणि त्या सप्त्याचं काल्याचं कीर्तन आहे. एवढं गोड निवेदन या ढगे परिवाराने केलं. एकदा जोरदार टाळी वाजवून या ढगे परिवाराकरता त्यांचं स्वागत करा. खरोखर वडिलांनी आपल्यावरती ऋण केले, हाडाचे काढ केले, रक्ताचं पाणी केलं, नेत्राचा दिवा केला, हाताचा पाळणा केला, आणि हे जग ज्या बापाने दाखवलं, एक चालतं बोलतं व्यक्तिमत्व, कैलासवासी शंकर नामदेव ढगे बाबा आज जाऊन 1 वर्ष पूर्ण होत आहे, आणि ते इहलोकाची यात्रा संपूर्ण परलोकामध्ये गेले आणि या ढगे परिवाराला अनाथ करून गेले. विठ्ठला विठ्ठला हो, त्यांच्या पाठीमागच्या परिवाराने केलेलं आहे आयोजन, निवेदन. मोठा परिवार आहे हा ढगे परिवार. 3 मुलं आहे, 3 मुली आहेत, नातू नाती, अतिशय मोठा परिवार आहे. सच्चिदानंद बाबाच्या केरो बाबा महाराज यांच्या या पवित्र प्रांगणामध्ये आपण एवढा मोठा कार्यक्रम, 1 दिवसीय वर्ष श्राद्धाचं आयोजन केलं आहे या ढगे परिवाराने. या कीर्तन साथीकरता उपस्थित असलेले हरिभक्तपरायण पंढरीनाथ महाराज ढगे महाराजांकरता जोरदार टाळी वाजून महाराजांचं स्वागत करा. त्याचबरोबर हा ढगे परिवार आदरणीय श्री दादा नामदेव ढगे भाऊ, अंजनाबाई शंकर ढगे पत्नी, एकनाथ शंकर ढगे मुलगा, जगन्नाथ शंकर ढगे मुलगा, चंद्रभान शंकर ढगे मुलगा, गयाबाई बाळासाहेब पाटील मुलगी, सुनीता सुरेश पापळ बरोबर ना मुलगी, भारती धर्मेंद्र जाधव मुलगी. हा परिवार आनंदाने सुखाने जीवन जगत होता. पण कटेवर हात विटेवर उभा असणारा जगाचा चालक मालक पंढरपूरचा पांडुरंग परमात्मा, त्या देवाची करणी झाली आणि या परिवाराला अनाथ करून बाबा निघून गेले. बाबाने फार प्रेम केलं. बाबाचं व्यक्तिमत्व म्हणजे राजासारखं व्यक्तिमत्व होतं, एकदम रॉयल व्यक्तिमत्व होतं. गोकुळ दादा या ठिकाणी बसलेत, बाबाचे नातू आहेत मोठे. मला फोन केला आणि फोनवरती सांगितलं, महाराज व्यवस्थित या, वेळेमध्ये या, सावकाश या. कारण मी रात्री छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये पैठण तालुक्यामध्ये मुरमा या गावामध्ये मोठा रोपे महोत्सव कार्यक्रम चालू होता. त्या कार्यक्रमाची सेवा करून जालन्याला गेलो माझ्या गावी, आणि जालन्याहून परत सकाळी 4:30 वाजता गाडीमध्ये बसलो आणि लांबचा प्रवास करून आलो. हे कीर्तन झाल्यावर परत मला संध्याकाळी पुणे जिल्ह्यामध्ये आंबेगाव तालुक्यामध्ये गावडेवाडीला माझं कीर्तन आहे संध्याकाळचं. लांबचा प्रवास आहे, 2-2.5 किलोमीटर आलोय, परत 2-2.5 किलोमीटरचा रात्रीचा प्रवास आहे, 7 ते 9चं कीर्तन आहे पुढचं. मी थोडं आणि गोड कीर्तन तुम्हाला देणार आहे. या कीर्तन साथीकरता उपस्थित असलेले, महाराष्ट्र गाजवलेले हे मंडळी, माझे अतिशय जवळचे मित्र, आदरणीय आपल्या गावचं रत्न ऋषिकेश महाराजांकरता जोरदार टाळी वाजवा. ऋषिकेश महाराज म्हणजे एवढं गोड व्यक्तिमत्व आहे, अतिशय प्रेमळ व्यक्तिमत्व आहे, सोजवळ व्यक्तिमत्व आहे. कधी या परिसरामध्ये आलो की पहिला ऋषिकेश बाबांचा मला फोन होतो, महाराज या घरी या, महाराज या गावाकडे आलेत की, महाराज या परिसरामध्ये आले की, कधीही कार्यक्रम असले तुमच्या भागामध्ये की ते आवर्जून कार्यक्रम करता. आणि आवाज तर एवढा गोड आहे, आकाशाच्या उंचीचा आवाज आहे. एकदा जोरदार टाळी पुन्हा वाजवा महाराजाकरता. आणि त्याचबरोबर ह्या बाजूला गोड आवाजाचे धनी, मूर्ती लहान आहे त्यांची पण कीर्ती महान आहे विशेषत्वाने, असे असणारे आमच्या हरिओम महाराजांकरता जोरदार टाळी वाजवा. गोड असे महाराज आहेत. त्याचबरोबर मधले महाराजांचं नाव विसरलं मी, माऊली महाराज, हा बघा त्यांचं नाव घेतलं ना मी, माऊली महाराजांकरता जोरदार टाळी वाजवा. ते आले आले म्हणले, बाबा तुमच्या यूट्यूबला कीर्तन पाहिले बरोबर मी. माऊली महाराज म्हणले, इंस्टाग्रामला रील्स पाहिले महाराज. आणि गोड असे जीवाभावाचे प्रेमंड मंडळी, सगळे टाळकरी, आदरणीय उत्तम महाराज, हा फुटूर वेगळे दिसते हो, उत्तम महाराजांकरता टाळी वाजवा. मी फुटूर पाहिलं जरा वेगळे दिसायले. तर हे सगळे टाळकरी मंडळी आणि दोन्ही चोपदार करता जोरदार टाळी वाजवा. सगळ्या टाळकऱ्यांना विनम्र भावे अभिवादन करतो. इकडं जगद्गुरु तुकोबाऱ्यासारखे वेणेकरी बाबांना साऊंड सिस्टीम 1 नंबर, अप्रतिम साऊंड सिस्टीम, जरा जोरदार टाळी वाजवून स्वागत करा. मोर्या साऊंड, अतिशय सुंदर चांदवडचा साऊंड आहे, अतिशय गोड असं वातावरण आहे. वाजवणारे असे मोकळं वाजवतात, टांग 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 मोकळं वाजवतात, हा असं. हां, आदरणीय माझे जिवलग मित्र आहेत. नेहमी सावरगावला मोठा कार्यक्रम झाला होता, वर्षश्राद्धाची सेवा होती.
त्याचबरोबर जाणे फळला पाहुण्याकडेच कार्यक्रम झाला होता, हेही घरचाच कार्यक्रम आहे पाहुण्याचा. आमचे बापू महाराज शेलार, एकदा जोरदार टाळी वाजून महाराजांचं स्वागत करा. त्यांनी मला फोन केला, म्हणले बाबा कुठपर्यंत आले? आम्ही आलोय, मनमाडमध्ये आलोय, या सावकाश तुम्ही. खरं यांची कमाल, हे मंडळी मोटरसायकलवरती आले. खरं सांगायचं म्हणजे ते म्हणले बाबा मोठ्या गाडीत मला मळमळ होतं. गोपाल महाराजाकरता जोरदार टाळी वाजवा. सगळे जीवाभावाचे प्रेमाचे मंडळी, या ढगेबारा परिवारावरती प्रेम करणारे माता भगिनी, बालवर्ग, पुरुष मंडळी, महिला मंडळी, पाठीमागं बसलेले, इकडं बसलेले, तिकडं बसलेले, वट्ट्यावर बसलेले, कट्ट्यावर बसलेले, सगळेच मंडळी. विशेषत्वाने आजचं जे कीर्तन शूटिंग करत आहेत दादा मराठी वक्ता, या यूट्यूब चॅनलचे सर्व दादा करतात. जोरदार टाळी वाजून त्यांचं स्वागत करा. दादा तुम्हाला वंदन करतो. सगळे प्रेमळ गोड व्यक्तिमत्व सगळे मंडळी आहेत. या परिवारावरती, ढगे परिवारावरती प्रेम करणारे आप्तेष्ट नातेवाईक मंडळी या ठिकाणी जमले आहे. सरपंच, उपसरपंच, तलाठी, भाऊसाहेब, चेअरमन, व्हाईस चेअरमन, माळकरी, बिना माळकरी, वारकरी, चोपदार, भालदार, विनेकरी, पहारेकरी, पुढं बसलेले, पाठीमागं बसलेले, माता भगिनी, बालवृद्ध, तिकडं बसलेले, इकडं बसलेले, टोप्यावाले, उपरण्यावाले, चष्म्यावाले, पटक्यावाले, पायजाम्यावाले, मंदिराच्या पुढं बसलेले, वट्ट्यावर बसलेले, कट्ट्यावर बसलेले, इकडं बसलेले, तिकडं बसलेले, पाय लांबलेले, पाया खडलेले, गुडघेवर केलेले, गुडघे खाली केलेले, जे कीर्तन आले ते टाळ उगारणारे, इकडं बसलेले, तिकडे बसलेले, जवळ बसलेले, लांब बसलेले, दोन्ही पायाच्या चुली केले, जे कीर्तन आले ते, जे कधीच येत नाही ते, आणि जे आजच आले ते, सगळ्यांच्या पायाला दंडवत. हे सगळे प्रेमाचे मंडळी, जीवाभावाचे मंडळी. दादांची पण साऊंड सिस्टीम आहे सावरगाववाले, दादा करता जोरदार टाळी वाजवा. मित्र आहेत माझे ते सगळेच मंडळी, एक से बडकर एक आहेत. कोणी राहिलं का? आता झाले सगळे. सगळ्यांच्या पायाला स्पर्श करतो, सगळ्याचं नाव एका वाक्यात घेतो, कुणाला राग नको, एक उखाणाच घेऊन टाकतो. गाय चरते रानात, हरिण चरते वनात, बसलेल्या सगळ्यांचं नाव घेतो, छत्रपतींच्या हिंदुस्थानात. जो अभंग कीर्तना निवडलाय तो अद्वैतपर प्रकरणातील अभंग आहे. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबार आहे, साधनाद्वारे साध्य प्राप्त झाल्यानंतर जी जीवनामध्ये परिपूर्णतम अवस्था प्राप्त होते त्या अवस्थेचं वर्णन करतात. अभंगाचा प्रतिपाद्य विषय, अभंगाचा सरळ भाव एवढा गोडे. ऐका, या कलियुगामध्ये 42 वर्ष जगद्गुरु तुकोबाराय राहिले. 42 वर्ष परमार्थ केला, आजपर्यंत परमार्थ केला. पण एकच सांगतो, देवा पांडुरंगा परमेश्वरा, असं दिसू नये जना ऐसे करीत नारायणा. तुकोबारांना असं म्हणण्याची का पाळी आली? त्याचं एकमेव उत्तर आहे, या कलियुगामध्ये उंच मानेनं फक्त पापीच माणूस जगू शकतो, पुण्यवानाला जगण्याचा अधिकार नाही. शिकलेले मंडळी आहे का? इस्टेट इज इक्वल टू इस्टेट और नो इस्टेट अँड नो कॅश. जगद्गुरु तुकोबार म्हणले, संपत्ती अधिक संपत्ती किंवा संपत्तीही नाही आणि पैसाही नाही, सगळ्या गोष्टीचा त्याग केलाय, परिपाक केलाय महाराजांनी. देहू गावांमध्ये वाड्याच्या समोर तुकोबाराय भजना करता निघाले. गळ्यामध्ये विना, हातामध्ये चिपळ्या, मुखामध्ये पांडुरंगाचंच नाव. दिन रजनी हाची धंदा, गोविंदाचे पवाडे, गोविंद गोविंद मना लागलिया छंद. नित्य ध्यात असे गोविंदा, रात्रंदिवस भक्ती करायचे. काका भंडारा, भामचंद्र आणि घोराडेश्वर डोंगरावर जाऊन तुकोबाराय भजन करायचे, साधना करायचे, भक्ती करायचे. काही साधकाने तुकोबारांना प्रश्न विचारला, महाराज मरण तुम्हाला येणार आहे, मरण आम्हाला येणार आहे. उपजते नाशे, नाशिले ते पुनरपी दिसे. हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमे गा, देहाची या गावाल्या माऊलींची भाषा आहे. जन्म मृत्यूची या सोहळ्या, ना म्हणून या धनंजया जयापुरी. ज्याचा जन्म झाला त्याला 7 दिवसात एक ना एक दिवस जावा लागणार आहे. प्रत्येकाला मरण हे अटळ. श्री तुकोबाराया, तुमच्या जीवनामध्ये हा अट्टहास दिसतो. तुकोबाराय हा अट्टहास कशा करताय? ऐका सज्जन हो, तुकोबाराय म्हटले, माझा हा अट्टहास परमार्थातला याच्या करताय, याजसाठी, असं बोलत चला, याजसाठी केला होता शेवटचा दिसा गोड बाबा. टाळी वाजवा, टाळी वाजवा. शेवटचा दिसा गोड बाबा. शेवटचा दिसा गोड बाबा. शेवटचा दिसा गोड बाबा. आताडेचे तेणे गाडी गेला होता. वा वा, टाळी वाजवा, टाळी वाजवा मायबा. शेवटचा दिसा गोड बाबा.
टाळी वाजवा जोरदार, टाळी वाजवा. वा वा, बेस्ट. याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा. महाराजांनी प्रमाण उचलताना एकदम भारी उचललं. सुरुवातीला नाही, त्याचं शेवटचं टोक, शेवटचा दिस. आता हे मला सांगायचं होतं तुम्हाला, गोड व्हावा. तुकोबार आहे कशा करता? शेवटचा दिवस गोड होण्याकरता. हा 8 तास त्याच्या करताय. हा परमार्थातला 8 तास कशा करताय? इथं बसलेल्यापैकी कुणाला वाटतं शेवटचा दिवस माझा कडू व्हावा? वाटतं का? माझ्या सगट अपेक्षा आहे महाराज. कुणाला वाटतं का चोपदार शेवटचा दिवस आंबट व्हावा? वाटतं बाबा शेवटचा दिवस तुरट खारट पांचट व्हावा? नाही ना. प्रत्येकाला कसं वाटतं महाराज शेवटचा दिवस कसा व्हावा? गोड व्हा. तुकोबरायांची भाषा, तुकोबराय म्हणतात शेवट तो माझा बहु गोड झाला, आलो निजाच्या मायारा, भेटी रखुमाईच्या वरा. शेवट माझा कसं झालाय? गोड झाला. हा परमार्थ 8 तास त्याच्या करताय. ते साधक महाराजांना म्हणतात, ओ महाराज शेवटचा दिवस गोड झाला, मग आता चिंता काय टेन्शन? महाराज म्हणले चिंता पळाली, आता मी निश्चिंत झालो. आता निश्चिंतीने पावलो विसावा. मी विसावला गेलो, मी निश्चिंत झालो. का? शेवटचा दिवस गोड व्हावा. शेवटचा दिवस गोड झाला, परिणाम निश्चिंत झालो. धावाधाव थांबल्या गेले. का? कौतुक वाटे नाम मंगळाचे, तेने गुणे किंवा येणे गुणे. भक्ती त्याच्या करताय, परमार्थ त्याच्या करताय, निश्चिंतित करता. महाराज म्हणले मी निश्चिंत झालो, माझी धावाधाव थांबल्या गेली. तो भगवान परमात्मा, मंगल भगवान परमात्मा, त्याच्या नावाचं कौतुक वाटू लागलं आम्हाला. आता निश्चिंतीने पावलो विसाव. मी निश्चिंत झालो. आणि अभंगाच्या शेवटच्या चरणात तुकोबाराय फार गोड वर्णन करतात. तुकोबाराय म्हणतात, ज्या मुक्तिरूपी स्त्री करता प्रत्येक जणाची धडपड आहे, ती मुक्तिरूपी स्त्री आमची नवरी झाली. 4 प्रकारच्या मुक्ती, सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्यता. या 4 प्रकारच्या मुक्तिरूपी स्त्री आता आमची बायको झाली, नवरी झाली. तुका म्हणे मुक्ती परनिले नोवरी. शेवटचं शरण, आता दिवस 4 खेळीमेळी. मुक्तिरूपी स्त्री आमची नवरी झाल्यामुळं राहिलेलं भक्तीचं आयुष्य त्या मुक्तिरूपी स्त्री सोबत आम्ही खेळी मिळू घालू. हा अभंगाचा भाव. विठाला विठाला तुम्ही जरा फ्रेश बसा बरं, थोडं फ्रेश. तुम्हाला विनंती, लय टेन्शन मध्ये असल्यासारखं बसू नका आणि लय गंभीर चेहरे करू नका. मी तुमचे चेहरे पाहून कीर्तन करणार आहे. हा ना, काही धरून आणल्यासारखं बसलेत, कसे गंभीर चेहरे करायला लागले. मला भीती वाटते दादा तसं. असं मोकळं बसा, फ्रेश बसा, टेन्शन घेऊ नका, टेन्शन देऊ नका, मोकळं बसा, फ्रेश बसा. का काही टेन्शन आहे तुम्हाला? काही कर्ज वगैरे, काय हप्ते? नाही ना, होऊन द्या कर्ज. ज्याच्यावर कर्ज तोच करा, टेन्शन घ्यायचं नाही. हा, लोक म्हणते ना आत्ता किसा आधार देणारा बाबा भेटला आम्हाला. टेन्शन बिन्शन घेऊ नका. याताने काय आणलं का? बोला ना, याताने काय आणलं का? जातेरी काय घेऊन जाणार आहे का? खाली हात आया है, खाली हात जाएगा पगले. याताने काय आणलं नाही दादा, जातानी काय नेणार नाही. म्हटलं संसाराचं चंबुगबळ आपलंच नाही ना. आता मी एवढ्या लांबून आलोय, घरी जाईल का नाही याची गॅरंटी नाही. ते नाही म्हणते कुशाल. यातानी काय आणलं नाही, जातानी काय नेणार आहे. टेन्शन घेऊ नका, चिंता करू नका. तुकोबारायांच्या या अभंगाची भाषा पहा. दुसऱ्या चरणामध्ये तुकोबारे म्हणतात, मी निश्चिंत झालो. आपण निश्चिंत राहिलो पाहिजे. ताणतणाव घेऊ नका, टेन्शन घेऊ नका, मुक्त राहा. मरणे आटळे प्रत्येकाला जावा लागणार आहे. टेन्शन घेऊ नका, चिंता बिंता करू नका. चिंता शब्द असा उचला आणि डिलीट मारा. ऐकता ना? अशा मान हलवा बरं तुम्ही एकदा. आणि नवीन शब्द ऍड करा. सरळ बसा. मी नवीन शब्द सांगतो, तुम्ही जर सरळ बसा ताट असं ऐका. चिंत न, कोणता शब्द? चिंतन. मग चिंतन कसं करायचं? राहिलेल्या वेळेमध्ये ज्या ज्या वेळेस कीर्तनामध्ये विठ्ठल विठ्ठल भजन होईन त्या त्यावेळेस हाताने टाळी आणि मुखाने बजावण. विठ्ठल या मृत्यू लोकांमध्ये जर पाहिलं तर प्रत्येकाच्या जीवनामध्ये अट्टहास आहे, प्रत्येकाच्या जीवनामध्ये प्रयत्न आहे. पण जो तुमचा माझा अट्टहास हा प्रापंचिक अट्टहास आहे. आणि दुसरा जो अट्टहास आहे परमार्थिक अट्टहास आहे. सज्जनाव, एक गोष्ट लक्षात ठेवा,
तुम्ही प्रापंचिक अट्टहास किती करा संसारामध्ये, अट्टहास धड पडेपर्यंत संसारामध्ये अट्टहास करा, त्याला फळ भेटणार नाही. पण परमार्थातला जो अट्टहास आहे त्याला फळ निश्चित भेटल्याशिवाय राहणार नाही. कारण संसाराचं मूळच दुःखाचं आहे. संसार दुःख मूळ, चौकडे इंगळ, विश्रांती नाही कुठे, रात्रंदिवस तळमळ, दुःख बांधवडी आहे हा संसार. संसार हा दुःख देणार आहे, त्याला फळ नाहीये. अहो तुमचा आमचा संसार जाऊन द्या, राजा रावणाचा संसार डोळ्याच्या समोर ठेवा बाबा. किती मोठा संसार होता. 80,000 बायका होत्या, 1,00,000 मुलं होते, 1,25,000 नातू होते आणि 1,25,000 पंतू होते. घरी गेल्यावर बेरीज करा, डोकं बंद पडतंय. एवढा मोठा राजा रावणाचा संसार. किती बायका होत्या त्याला? मायांनो किती बायका होत्या? दादा किती होत्या? अहो बोला हो काहीतरी. यो माईक घेऊन खाली. अहो काहीच बोला ना तुम्ही, असं कोण गंभीर बसले का? काही नाराज आहे माझ्यावर तुम्ही? अहो बोला ना, काही नाराज आहे का? रावणाला किती बायका होत्या? 80,000 बायका. त्यात सगळ्यात आवडती बायको रावणाची, काय नाव तिचं? मोठ्याने बोला हो. हा शांताबाई? शांताबाई नाही, मंदोदरी. मुख्य पतिव्रता स्त्री मंदोदरी. 4 पतिव्रता स्त्रीची यादी आली, त्यामध्ये मंदोदरीचं नाव आलंय. अहिल्या, द्रौपदी, सीता, तारा, मंदोदरी तथा पंचकन्या स्मरम नित्य महापातक नाशनम. एवढी पतिव्रता स्त्री होती मंदोदरी. उद्या सकाळी काय घडणार आहे तिला अगोदरच्या रात्री कळत होतं. एवढी पतिव्रता स्त्री होती. एवढा मोठा संसार होता. अजून सांगू का? मला एका प्रश्नाचं उत्तर द्या काका. रावणाच्या घरात सोनं होतं का रावणाची घर सोन्याची होती? शुद्ध कांचनाची सप्तकोटी, शुद्ध कांचनाची सप्तकोटी, शुद्ध कांचनाची. टाळे वाजवा, टाळे वाजवा बसल्या बसल्या. शुद्ध कांचनाची सप्तकोटी, कोटी करे शुद्ध कांचनाची सप्तकोटी, शुद्ध कांचनाची सप्तकोटी, कोटी घरे काशानी तांब्याची शुद्ध कांचनाची सप्तकोटी. वाह वाह बापू महाराज, क्या बात है. टाळे वाजवा जोरदार. वाह वाह. कोटी घरे जेथे काशानी तांब्याची शुद्ध कांचनाची सप्तकोटी. सप्तकोटी 60 कोटी घरं होते. काय मोठा राजा रावण. 9 ग्रहाच्या पायऱ्या केल्या. 33 कोटी देवाला बंदिस्त केलं. खंडोबाला तर दाढी करायला ठेवलं होतं. मैराळ देव कानडा करी राक्षसांच्या दाडा. गाढवळी गजानन सटवी करी बाळांतपण. पहा सटवीला बाळांतपण करायला गणपती बाप्पा गाढव वाळाला. किती मोठा राजा रावण. एवढा मोठा राजा रावण बाबा. पण प्रतिज्ञा केल्या होत्या 3. समुद्राचं खारं पाणी गोड करील. झाली का प्रतिज्ञा पूर्ण? अशा मान हलवा एकदा. 2 सोन्याला सुगंध आणील. आणला का सुगंध? नाही नाही. आकाशाला वरती जाण्याकरता पायऱ्या शिड्या करील वरती जाण्याकरता. झाली का पूर्ण? नाही दादा. मग राजा रावण एवढा मोठा असताना त्याचा प्रापंचिक अट्टहास पूर्ण झाला नाही. तुमचं माझं पिकअप नेता कुठं? विठाला विठाला त्याच्या पुढे तर आपण किस झाडकी पत्ती आहे. एवढा मोठा राजा रावण. इकडा प्रयत्न पहा तुम्ही. इकडा परमार्थातला प्रयत्न त्याला फळ येणार आहे. कैलासवासी शंकर नामदेव ढगे बाबा यांच्या परमार्थाला फळ आलं. कसं परमार्थाला फळ आलं सांगू का? आयुष्य वारी केली. प्रत्येकासोबत मन मोकळ्यापणाने जीवन जगले. म्हणून उत्तमचे ओरे किरते मागे उत्तमची होणे, वा वा काळकरी हाला. उत्तमची होणे, किरते मागे उत्तमची होणे. वा वा. राधे राधे. हला हला.
कीर्ती जगमाली राहिल्या कीर्ती जगमाली राहिल्या कीर्ती जगमाली राहिल्या कीर्ती जगमाली जोरदार एक नंबर वा दोन्ही प्रमाण देऊन टाकले महाराजांनी टेन्शनच नाही आता तुका म्हणे का मरण्याची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे किंवा गेले दिगंबर ईश्वर विभूती राहिल्या त्या कीर्ती जगा माझे आज बाबाचं नाव आपण काढतो का आयुष्य परमार्थ केलं परमार्थातलं फळे सज्जना हो एक वाक्य बोलतो मी जरा लाखातलं वाक्य म्हणलो नाही का चालताना असं चाला की लोकांनी जे हरी घातलं पाहिजे बसताना असं बसा की आपल्या शेजारून कोणतरी चांगला माणूस बसला पाहिजे आणि मरताना असं मारा ज्यांना समजलं त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं पाहिजे उत्तमची उरे कीर्ती मागे जगद्गुरु तुकोबाराय वैकुंठाला गेले वेश्वाचे माऊली ज्ञानोबाराय समाधिस्थ झाले अरे तुकोबाराय वैकुंठाला गेले पण तुकोबारायच्या विचाराचा सुगंध आजही या मातीमध्ये दरवळतो गाथ्याच्या रूपाने विश्वाचे माऊली ज्ञानोबाराय समाधिस्थ झाले पुणे प्रांताची लोक रडतात आपेगावचे लोक रडतात पैठणचे त्र्यंबकेश्वरचे महाराष्ट्र रडतो जग रडतं यात नवल नव्हे काका जगाचा बाप पंढरपूरचा पांडुरंग परमात्मा ढसढसा रडतोय रुक्मिणी मातेनं स्पष्ट केला देवा पांडुरंगा आजपर्यंत कधी रडला नाही तुम्ही आज का रडताय देव म्हणती रुक्मिणी हा एकच योगी देखला नयनी आणि ते ज्ञान संजीवनी जाणत रे लोक्याशी अगं रुक्मिणी 22 वर्षाचा युवक समाधी घेतोय म्हणून माझ्या डोळ्याला पाणी येत नाही का रुक्मिणी अशा मुलाला जन्म देणारे मायबाप किती कर्तबगार आहे म्हणून माझ्या डोळ्यात पाणी येतं असं जगलं पाहिजे मी रोज फिरतोय दररोज सांगतोय महाराष्ट्राच्या बाहेर 3-4 राज्यामध्ये मी कीर्तन करतोय गुजरात तेलंगणा कर्नाटक अंकलेश्वरला बिदरला सगळीकडे फिरतोय जगणं कसं असावं छत्रपती शिवाजी महाराजांसारखं धर्मवीर संभाजी महाराजांसारखं जगणं असो राजांचं जगणं कसं होतं ऐका सज्जनाव जरा धारदार वाक्य वयाच्या 15व्या वर्षी हातामध्ये तलवार घेतली होती वयाच्या 27व्या वर्षी अफजल खानाचा वध केला होता 36 वर्ष महाराष्ट्राच्या मातीची सेवा केली होती आणि 51 वर्ष जगले पहिले राजे शिवछत्रपती हे राजांचं जीवन आहे आज एक कपाळाला टिळा असणाऱ्या हिंदूच्या मुलाला विचारलं काय स्वराज्याची व्याख्या आहे काय हिंदुत्वाची व्याख्या आहे ते छातीला हात लावून एकच वाक्य बोलतील अरे चिरले आमच्या नसा तर उधळण होईन भगव्या रक्ताची आणि फाडली जरी आमची छाती तर हृदयात मूर्ती दिसेल छत्रपती शिवाजी महाराजांची असं जगणं असलं पाहिजे परमार्थिक जगणं असलं पाहिजे देव देश आणि धर्माकरता जगणं असलं पाहिजे भगवंताच्या नामाचं बीज वाढलं पाहिजे धर्माचं पालन केलं पाहिजे असं जगणं असलं पाहिजे हा जो अट्टास तुम्ही ज्या ज्या वेळेस कराल परमार्थातला सज्जना हो माझे तुकोबारे म्हणतात आम्ही हा अट्टास केला कशाद्वारे भंडारा डोंगरावरती भामचंद्र डोंगरावरती गोराडेश्वर डोंगरावरती जाऊन आम्ही भक्तीचा अट्टास केला साधनेचा अट्टास केला गाथेसारखा 5वा वेद निर्माण केला अट्टास अभंग संहितेचा आमच्या जीवनामध्ये झाल्यामुळे आमच्या जीवनातला शेवटचा दिवस गोड झाला अभंगाचं पहिलं चरण यासाठी केला होता अट्टहास टाळी वाजवा वा 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 उत्तम
टाळी वाजवा, बसलेले हाताने टाळी वाजवा. याजसाठी केला होता अट्टहास, याजसाठी केला होता अट्टहास. टाळी वाजवा, टाळी वाजवा मायबाप. शेवटचा कोण व्हावा, शेवटचा दिस कोण व्हावा, आतनीची दिस जय हो. पावलो विसावा, आतनीची दिने पावलो विसावा. वा 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 वा. टाळी वाजवा. हे गायक मंडळी एक नंबर आहेत. गोपाल माऊली वाजवणारे दोन्ही पण इकून वाघ आणि इकून शिव एक नंबर, विनेकरी एक नंबर, चोपदारी एक नंबर, टाळकरी एक नंबर, साऊंड सिस्टीमवाले एक नंबर, कॅमेरेवाले एक नंबर, पुरुष मंडळी एक नंबर, माता भगिनी एक नंबर, पुढे मागे बसलेली एक नंबर, इकडे बसलेली एक नंबर, वट्ट्यावर कट्ट्यावर बसलेले, पाठीमागे बसलेले एक नंबर. आता तुम्ही सगळे एक नंबर आहे, मी काय 2 नंबर आहे. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. हो याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस किंवा दिवस गोड व्हावा. कैलासवासी शंकर नामदेव ढगे बाबांचा शेवटचा दिवस गोड झाला. पाठीमागच्या परिवाराने, नातवाने, मुलाने, मुलीने एवढा मोठा कीर्तनाचा कार्यक्रम या ठिकाणी ठेवलेला आहे. वास्तविक पाहता आज एक वाक्य बोलून जाईल, जरा लाखातलं वाक्य आहे. आज हा कार्यक्रम बाबांनी पाहिल्यानंतर वर्षश्राद्धाचा कीर्तनाचा कार्यक्रम, हे गायक, टाळकरी, वादक मंडळी सगळे तुम्ही एवढा समाज पाहिल्यानंतर बाबा आज पाठीमागच्या परिवाराला, मुलाला, मुलीला, नातवाला बाबा आज स्वर्गातून आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. तुकामान पितृ आशीर्वाद देते, कल्याणाची त्यांचे कुळा, कल्याणाची त्यांचे कुळा. आशीर्वाद वा 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 वा. विनेकरी वा, विनेकरी वा. बाबा आशीर्वाद देतील आणि बाबाच्या आशीर्वादामध्ये पाठीमागचा परिवार उभा आयुष्य सुखाने, समाधानाने, शांतीने जीवन जगल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठला विठ्ठला. हो शेवटचा दिवस गोड झाला पाहिजे प्रत्येकाचा, म्हणून परमार्थिक अट्टहास करा. शेवटचा दिवस निश्चित गोड झाल्याशिवाय राहणार नाही. वास्तविक पाहता प्रत्येकाच्या डोक्यावरती काही ऋण आहे, काही कर्ज आहे. ऐका, 3 गोष्टी ऋण आपल्या डोक्यावरती आहे. कर्ज 1 देवाचं ऋण आपल्यावरती आहे, 2 देव म्हणणे संतांचं ऋण आपल्यावरती आहे, आणि 3 जन्म देणाऱ्या मायबापाचं ऋण आपल्यावरती आहे. 4 गोष्टी माणसाने विसरू नये. 1 देवाला विसरू नये, 2 देव म्हणणे संतांना विसरू नये, 3 जन्म देणाऱ्या मायबापाला विसरू नये, आणि 4 माणसाने मरण विसरू नये. विठ्ठला विठ्ठला. हो देवाला विसरू नये. तुम्ही म्हणता महाराज आम्ही देवाला विसरू काय होईल? महाराज म्हणले फार मोठी हानी होईल, हानी. विसरले जय हो. विसरले
बेस्ट वा एकच वा नंबर. रशिला असे गाणारे असले ना असे वाजवणारे असले ना 12 वाजले काय 1 वाजला काय 2 वाजले काय 3 वाजले काय 4 वाजले असे असल्या नाही तर आमच्या नशिबाला असे गायक लय दुर्मिळ. 7 नसती नुसती 7:30 कोणाचीच कोणाला मिळ नाही. तिकडे पुसदला गेलो मी यवतमाळ जिल्ह्यात. पुसद माहितीये का? पुसद ज्याला नाही सुसत तंजा पुसद. त्या पुसदला गेलो महाशिवरात्रीच्या दिवशी अभंग घेतला. शिवबोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती. एक टाळकरी लांबूनच म्हणला शिवबोळा चक्रवर्ती त्याची माय माझी चुलती. काय करावं कोणाचीच कोणाला मिळ नाही. एक तर शुद्ध हरिपाठ म्हणत होता सर्व घंटी राम. काय कुठं कोणाचीच कोणाला मिळे. तुका म्हणे माझं घडव त्यांचे संग तर ते म्हण तुका म्हणे माझं घोडा त्यांच्या संग. काय कोणाच्या माईकवर डोकं असे माणसं भेटत येत. कधी कधी पकवायचं तर गट्टा नाही. गट्टा आहे तर हातुळे नाही. हातुळे तर पावडरचा डबा नाही. पावडरचा डबा आहे तर कणिक नाही. सगळं चांगलं आहे तर वाजवणारा वाजी तू का खाजी तू तेच कळत नाही. पण इथं लय वातावरण गोडे जोरदार वाजवा यांच्याकरता टाळी वाजवा एक नंबर. विसरली तया थोर झाले हानी पचतील खाणे 84ला देवाला विसरता कामा नये का जेने हा जीव दिला दान तयाचे करीन चिंतन जगत जीवन नारायण गायीन गुण तयाचे जोया भिवरेच्या तेरी कट धरुनिया करे. भगवान परमात्म्याने 3.5 हाताचा नरदेह तुम्हा आम्हाला दिलाय. आउट हात का मानव देह भगवान ने तुम्हें दिया. अरे खाया पिया सुख से सोया नाहक जमाना खोया. राजा हो 3.5 हाताचा नरदेह देवाने तुम्हा आम्हाला भजना करता दिलाय. देवे दिला देह दिले इंद्रिय सगळे प्रमाण बघून घ्या. देवाने सकल इंद्रिय त्याच्याकरता दिले. आपण लय हुशार ओ 22 संसार करतो एक दिवस मरून जातो. विठाला विठाला हो देवाने सकल इंद्रिय त्याच्याकरता दिलेत. बसलेले मंडळी मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. विचारू का प्रश्न? ओ बाबा विचारू का प्रश्न? अशा मान हलवा बरं. प्रश्न सुरू करतो आता. मला प्रश्नाचं उत्तर द्या. परमेश्वराने मनुष्य शरीर तुम्हा आम्हाला दिले. प्रश्न सुरू केलाय बरं का. परमेश्वराने मनुष्य शरीर तुम्हा आम्हाला दिले. हे मिळालंय का कळालंय? हॅलो काहीतरी बोला. आई रिपीट मी परत सांगतोय. परमेश्वराने मनुष्य शरीर तुम्हा आम्हाला दिलंय. आई हे मिळालंय का कळालंय? मिळालंय. गोकुळ महाराजांकरता दादा करता जोरदार टाळी वाजवा. आला मला बोललेले माणसं आवडतात असे. तुम्ही आम्ही खेळीमेळी गदारोळी आनंदे. मिळालंय पण कळालं नाही. कळालं असतं तर लोकांनी दारू पिली नसती. कळालं असतं तर लोकांनी गोवा मावा गुटखा माणिकचंद तंबाखू खाल्ली नसती. कळालं असतं तर लोकांनी शेजारच्याचे बांध कोरला नसता. हे मिळालंय पण कळालं नाही. का कळालं नाही? फुकट मिळालंय. विठाला विठाला हे फुकट मिळाल्यामुळे याची किंमत कळाली नाही. याचं व्हॅल्युएशन डाऊन झालं. आणि अति परिचय झाला की किंमत डाऊन होती. म्हणून लय जास्त कुणाच्या जवळ जायचं नाही आणि लय कुणापासून लांब राहायचं नाही. दुरून डोंगरी साजरी करायचा. कारण अति परिचय झाला की अवज्ञा. विठाला विठाला हे मनुष्य शरीर देवाने तुम्हा आम्हाला त्याच्याकरता दिले. शेवटचा दिवस गोड व्हायचा असेल अट्टहास करायचा असेल तर परमार्थाचा अट्टहास करा सज्जन हो. देवाला विसरता कामा नये. बसलेले मंडळी तुम्ही इथं बसलेले सगळे भाग्यवान नशिबवान आहात बरं का. ऋषिकेश महाराज पवित्र वंशामध्ये तुमचा माझा जन्म झाला. दादा पवित्र कुळामध्ये तुमचा माझा जन्म झाला आणि पावन देशामध्ये तुमचा माझा जन्म झाला. पवित्र कुळामध्ये पवित्र मातीमध्ये आणि पावन देशामध्ये तुमचा माझा जन्म झाला. पवित्रते कुळ पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म घेते. पवित्र कुळामध्ये पवित्र मातीमध्ये पवित्र देह तुम्हाला आम्हाला मिळाला आहे. ही माती एवढी पवित्र आहे दादा. ही माती एवढी पवित्र आहे. किती पवित्र आहे? शुरांच्या वीरांच्या क्रांतिकाराच्या रक्ताने पवित्र पावन झालेली महाराष्ट्राची माती आहे. मराठी वक्ता या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून सगळ्या महाराष्ट्राला सांगतो ऐका. एक धारदार वाक्य सांगतो. अरे मराठ्याच्या रक्ताने लाल झालेली माती झुकले ना अफजल पुढं माझ्या शिवबाची जाती. संभाजी राजासारखा शिवाजी राजासारखा वीर या मातीमध्ये झाला खरा.
अरे मरण त्याच्या संसरीवर तोच मर्द मराठी मावळा करा. या मातीमध्ये संभाजीराजे घडले, या मातीमध्ये शिवाजीराजे घडले, आणि या मातीमध्ये अफजल गाडला, आणि याच मातीमध्ये हिंदवी स्वराज्याचा भगवा झेंडा फडकला. अशा पवित्र मातीमध्ये पवित्र देह भगवंताने दिलाय तुम्हा आम्हाला. परमार्थाचा टास करण्याकरता, शेवटचा दिवस गोड होण्याकरता देवाने दिलाय हा नरदेह दिलाय. भाग्यवान मंडळी हा तिथं बसलेले का? कीर्तन ऐकण्याकरता आलात तुम्ही. वर्षश्राद्धाच्या कार्यक्रमाकरता या ढगे परिवाराने एवढा मोठा कार्यक्रम ठेवलाय. या गावात एवढेच माणसं आहेत का? अजून आहे, पण तुम्हीच का कीर्तनाला सांगू का? लय भाग्य लागतं कीर्तन ऐकण्याकरता मायांनो. कीर्तन 2 तास मन लावून ऐकण्याकरता, गळ्यात टाळ घेण्याकरता, पकवाज वाजवण्याकरता, पवित्र तुळशीची माळा घालण्याकरता लय भाग्य लागतं. देवाने गळा दिला पण लोकांनी गळ्यात माळ घातली नाही दादा. लोकांनी गळ्यात सोनं घातलं. सोनं, मी म्हणतो सोनं घालू नये या मताचा मी महाराज नाही. सोनं घाला, कारण बाबा 2-3 दिवसापासून सोन्याचे भाव थोडे कमी झाले ऋषिकेश महाराज. सोनं घाला, सोनं घाला, पण सोन्याच्या पाठीमागं तुळशीची माळ सुद्धा गळ्यात असली पाहिजे. कारण तुम्ही ज्यावेळेस आंघोळ करताना, ज्यावेळेस गंगेची मुनेचे व गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलेस्मीन सन्निधीम करू, जो श्लोक म्हणून तुम्ही अंगावरती पाणी टाकताय, त्यावेळेस तुळशीच्या मण्यावरती ते पाणी जातं आणि पवित्र तुळशीनं आपलं शरीर पवित्र होतो. हा पवित्र देह होत असतो सज्जन आहो. काय करता तुमचं तोळ तोळ सोन्याला? काय करता तुमचं तोळ तोळ सोन्याला? एका पृथ्वीचं मोल आहे आमच्या गळ्यातील तुळशीच्या माळीच्या माण्याला. घातली पाहिजे. लोक एवढे हुशार निघले, देवाने गळा माळ घालण्याकरता दिलाय, पण लोकांनी माळ घातली नाही दादा. शेवटी गेल्यावर लोक म्हणतात त्याच्या तोंडात तुळशीचे पान टाका. मी म्हणतो उभं आयुष्य त्यांनी कोंबड्या खाल्ल्या. मग काय केलं पाहिजे? कोंबडीचे पकड दादा. असं जागा, असं जागा भक्ती केली लोकांनी. देवाने हे नरदेह त्याच्याकरता निर्माण केलाय. देवाने हात दिले कशाकरता काका? टाळी वाजवण्याकरता. देवाने तोंड दिले कशाकरता? आई कशाकरता? बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल, जीव हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना. देवाने पाय दिले, जवळ हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाय, तव तू आपले सोहित पाय, तीर्थयात्रे जाय चुकू नको. देवाने कान दिले त्याचं गुणगान ऐकण्याकरता. क्या बात है, वाह. विठोबाचे गुण माझा विठोबाचे गुण, माझा विठोबाचे तुम्ही आये काळे कान माझा विठोबा. वाह वाह ऋषिकेश. माझा विठोबाचे गुण, माझा टाळी वाजवा जोरदार. बेस्ट. वा. देवाने कान दिले त्याचं गुणगान करणे ऐकण्याकरता. देवाने सकल इंद्रिय त्याच्याकरता दिले. हे नरदेह देवाने हात पाय कान डोळे. देवी दिला दे भजन गोमाता. वा वा हरिओम. देवी दिला दे भजन गोमाता. दत्त दत्त नत्त दत्त. हा 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 हा. भजन नत्ती 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 नत्ती. देवी दिला दे भजन गोमाता. देवी दिला दे भजन गोमाता. देवी दिला दे टाळी वाजवा, टाळी वाजवा मायबा. देवी दिला दे भजन गोमाता. देवी दिला दे भजन गोमाता. टाळी वाजवा, टाळी वाजवा.
एक नंबर बेस्ट वा. देवे दिला देह भजना गोमटा तोया झाला फाटा बाधिकेचा. देवाने हा देह त्याच्याकरता दिलाय भक्ती करण्याकरता, पण लोकांना याचं मोल कळालं नाही, याची किंमत कळाली. देवाने हा फुकट दिलाय ना, हा गोमटा मिळालाय भक्ती करण्याकरता. ऐका, एक लाखातलं वाक्य बोलतो. नारळाला डोळे आहेत पण नारळाला दिसत नाही. बाटलीला तोंड आहे पण बाटलीला बोलता येत नाही. कपाला कान आहे पण कपाला ऐकू येत नाही. कंगव्याला दात आहे पण कंगव्याला खाता येत नाही. सुईला नाक आहे पण सुईला सुगंध घेता येत नाही. टॅबलाला पाय आहे पण टॅबलाला चालता येत नाही. दुर्दैव तुमचं आणि माझं. परमेश्वराने भक्ती करण्याकरता परमार्थ करण्याकरता सगळं काही अनुकूल केलं, पण तुम्हाला आम्हाला भक्ती परमार्थ करता येत नाही. विठ्ठला हो, भक्ती करण्याकरता दिलंय. ऐका, भक्ती अशी आहे, भक्ती एखाद्या पदार्थामध्ये प्रविष्ट झाली की त्याचं रूपच बदललं जातं. वेगवेगळ्या पदार्थामध्ये भक्ती प्रवेश करते त्यावेळेस ते पदार्थ वेगळ्या पद्धतीने रूपाला येत असतं. उदाहरणार्थ, भक्ती ज्या वेळेस अन्नामध्ये प्रवेश करते, गोकुळ दादा, ते अन्न राहत नाही बाबा, तो महाप्रसाद होतो. परत सांगतो मी, भक्ती ज्या वेळेस अन्नामध्ये प्रवेश करते ते अन्न राहत नाही, तो महाप्रसाद होतो. भक्ती ज्या वेळेस पाण्यामध्ये प्रवेश करते ते पाणी राहत नाही, ते तीर्थ होतं. भक्ती ज्या वेळेस भुकेमध्ये प्रवेश करते ती भूक राहत नाही, तो उपवास होतो. भक्ती ज्या वेळेस घरामध्ये प्रवेश करते ते घर राहत नाही, ते मंदिर होतं. भक्ती ज्या वेळेस पैशामध्ये प्रवेश करते तो पैसा राहत नाही, ती लक्ष्मी होते. भक्ती ज्या वेळेस गळ्यामध्ये प्रवेश करते तो गळा राहत नाही, तो तुळशी हार गळा होतो. भक्ती ज्या वेळेस फिरण्याकरता निघाली तो प्रवास होत नाही, ती चार धाम यात्रा होते. भक्ती ज्या वेळेस पायी वाटचाल करू लागली ती पायी वाटचाल होत नाही, पंढरपूरची पायी वारी होते. आणि भक्ती ज्या वेळेस माणसामध्ये प्रवेश करते तो माणूस राहत नाही, तो भगवंताचा भक्त, एक निष्ठावंत वारकरी तयार होतो. आता वाजवा जोरदार टाळी. असं हा, हे त्याच्याकरता दिलंय लोकांनी. म्हणून पवित्र मातीमध्ये तुमचा माझा जन्म झाला, म्हणून देवाला विसरता कामा नाही. देवा चुरून आपल्या डोक्यावरती आहे. पावन देशात तुमचा माझा जन्म झाला. हा देश किती पावन आहे सांगू का? बाकीचे ते देश आहेत ते भोग प्रधान आहे, पण माझा भारत देश हा त्याग प्रधान आहे. काका, किती पवित्र संस्कृती भारताची सांगू का? पोटाला भूक लागली एवढं खाणं याला प्रकृती म्हणतात, भुकेपेक्षा जास्त खाणं याला विकृती म्हणतात. आणि स्वतःच्या पोटाला भूक असताना एखाद्या गरीबाला खाऊ घालणं याला माझ्या भारत देशाची संस्कृती म्हणतात. एवढी पवित्र आहे, गुण गौरवशाली माझ्या भारताची संस्कृती आहे. जेथे वैष्णवांचा जय हो, टाळ टाळ. धन्यभूमी पुण्य देश, धन्यभूमी पुण्य देश. भूमी पुण्य देश, क्या बात है, वाह. धन्यभूमी पुण्य देश. भूमी आणि पुण्य देश. टाळी वाजवा परत महाराजा करतो, एकदम बेस्ट. म्हणून एक वाक्य सांगतो, पावन देश आणि धन्य भूमी आहे. भारतासारखा देश नाही, महाराष्ट्रासारखं राज्य नाही, पंढरपुरासारखं तीर्थ नाही, पांडुरंगासारखं दैवत नाही, ज्ञानोबारासारखे संत नाही, ज्ञानेश्वरीसारखा ग्रंथ नाही, वारकरी संप्रदायासारखा पंथ नाही, रामकृष्णासारखा मंत्र नाही, रामायणासारखी आचारसंहिता नाही, दशरथासारखा बाप नाही, कौशल्यासारखी माय नाही, प्रभू रामचंद्रासारखा मुलगा नाही, सीतेसारखी सून नाही, उर्मिलेसारखी जाऊ नये, सुतकीर्ती मांडवी जठरीसारखी धीर नाही, भरतासारखा भाऊ नाही, लक्ष्मणासारखा बंधू नाही, हनुमंतरायसारखा सेवक नाही, बिभीषणासारखा मित्र नाही, रावणासारखा शत्रू नाही, कोल्यात का लबाड नाही, कावळ्यात का धूत नाही, काजळ्यात का काळ नाही, लोण्यात का मऊ नाही, माणसाच्या शरीरासारखं दुसरं कुणाचं शरीर नाही, आणि छत्रपती शिवाजी महाराजांनंतर पुन्हा राजा होणे नाही. हे मिळालंय, देवाने तुम्हा आम्हाला दिलंय. म्हणून काका, देवा चुरून आपल्या डोक्यावरती, म्हणून विसरता कामा नाही. विठ्ठला विठ्ठला हो, देव म्हणणे संताला दोन विसरता कामा नाही. कारण संत असेत, जसं एखादं लेकरू खेळतंय आणि खेळता खेळता पडावं, आई पळत जाते लेकराला उचलून घेते, बाळा लागलं कर काय राजा,
हे आईचं अंतकरण आहे. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, तसंच संतांचं अंतकरण असतं. एवढी तळमळ आहे संताला, एवढी तळमळ आहे. जगाच्या कल्याणा देह कष्टविती परोपकारे बुडत हे जन न देखवे डोळा येतो कळवळा मनोनिया. संत महात्मे तुमच्या आमच्या उद्धाराकरता येतात. आडरावणी धावणाऱ्या जगाला सन मार्ग दाखवण्याकरता संत येतात. कोणता मार्ग? सन मार्ग, चांगला मार्ग. माझे बाबा सांगायचे, पूजनीय रखमाजी महाराज नवले बाबा पैठणचे, ज्यांच्याकडे मी अध्ययन केलं. 2008ला मी संस्थेमध्ये होतो. आमचे बाबा पाठामध्ये शिकवत असताना म्हणतात, चालताना असे चाला, संत कुणाला म्हणावं या पदावर बोलतो मी. संत कुणाला म्हणावं, साधू कुणाला म्हणावं? जो कायम रस्ता चुकतो त्याला जीव म्हणावं. ऐका बरं का, जर बारकाई ना मार्मिक आहे. जो कायम रस्ता चुकतो त्याला जीव म्हणावं. जो कधीच रस्ता चुकत नाही त्याला देव म्हणावं. जो सरळ रस्त्याने जातो त्याला साधक म्हणावं. आणि चुकलेल्या नीट रस्त्याने लावतात त्यांना संत म्हणावं. निळोबारा वर्णन करतात, मार्ग दावनी दयानिधी संत ते तेनेची पंथे चालू जाता. तुका म्हणे चला आता याची वाटे भरोसेने भेटे पांडू. रस्ता दाखवणारे, मार्ग दाखवणारे, वाट दाखवणारे संत आहे. म्हणून देव मान्य संताला विसरता कामा नाही. विठ्ठला हो, संतांचा आपल्यावरती ऋण आहे, कर्ज आहे. आणि 3 जन्म देणाऱ्या मायबापाला विसरता कामा नये. कैलासवासी शंकर नामदेव ढगे बाबा यांचे उपकार आहेत 3 मुलीवरती, मुलावरती, नातवावरती, नातीवरती उपकार आहेत. का? त्यांनी हे विश्व दाखवलं, मुलाला मुलीला हे जग दाखवलं. रक्ताचं पाणी केलं, हाडाचे काढ केले, हाताचा पाळणा केला, काबाड कष्ट केले, शून्यातून विश्व निर्माण केले. विठ्ठला विठ्ठला हो, खूप प्रेम असतं. ऐका, इथं माता भगिनी भरपूर आहे म्हणून सांगून जातो. मुलीचं बापावरती किती प्रेम असतं. झाले असं, एक जणाला आपल्या मुलीला स्थळ शोधत होता आणि एक सुंदर पाहुण्याने स्थळ पाठवलं. मुलगा चांगला आहे, गोरा गोमटा आहे, शेतीवाडी भरपूर आहे आणि मुंबई सारख्या शहराच्या ठिकाणी मुलगा काम करतो. मन लावून ऐका दृष्टांत. 50-60 हजार पगार आहे महाराज, मुंबई राहतो. मुलगा चांगला आहे, निर्व्यसनी माळकरी मुलगा आहे. बापाने मुलीचं लग्न ठरवलं, दोघाचं लग्न लावून दिलं. आनंदात लग्न झालं आणि दोघं नवरा बायका जोडीने मुंबईला राहत होते. उत्तम महाराज, हरिओम महाराज, माऊली महाराज, ऋषिकेश महाराज राहत असताना गमत अशी झाली. काही दिवस लोटले गेले आणि त्यांनी तिकडून फोन लावला, सासरे बोला. सासरे बुवा, माझ्या कंपनीला ब्रेक लागलाय, माझी कंपनी बंद पडली, मी आता गावाकडे येतो निघून. सगळा पसारा घेतला आणि गाडीमध्ये टाकला आणि गावाकडे आला. खेड्या गावाला, आपल्या गावाकडं. पण गंमत अशी झाली, गावाकडं आला. आता गावाकडं असं असतंय, माणसाचं जगणं हे संगतीवर लय आधारभूत असतं खेड्या गावात बरं का. सिटीमध्ये तर आहेत, पण संगतीवर माणसाचं जीवन घडते आणि संगतीवर माणसाचं जीवन बिघडते. माणूस घडतो संगतीने आणि माणूस बिघडतो सुद्धा संगतीने. पण तो मुंबईमधून आला गावाकडे, खेड्या गावाला. असं झालं, बघता बघता वाईट मुलाची संगत त्याला लागली बरं का. ऐका जरा मन लावून. वाईट मुलाची संगत लागली आणि लागल्याच्या नंतर तो व्यसन करू लागला, दारू पिऊ लागला. बघा बरं का, दारू पिऊ लागला, व्यसन करू लागला. बसलेले मंडळी, मी रोज सांगतोय, व्यसन करू नका, दारू पिऊ नका. दारूने 3 प्रकारची हानी आहे. एक आर्थिक हानी, दुसरी सामाजिक हानी आणि तिसरी कौटुंबिक हानी. आर्थिक हानी, खिशामध्ये पैसा राहत नाही. सामाजिक हानी, समाजामध्ये कोण विचारत नाही. कौटुंबिक हानी, घरामध्ये कवडीची किंमत कोण देत नाही. म्हणून दारू पिऊन या शरीराचं मातेरे करू नका. माझ्या राजांनो, माझ्या दादांनो, दारू पिऊ नका. गोपाल दादा, मी जालन्याचा आहे. जालना, बीड, परभणी, नांदेड, छत्रपती संभाजीनगर, मराठवाड्याचा सर्वे जर केला तर बाबा 10वी 11वी 12वीचे मुलं दारू पितात. मोठी शोकांतिका आहे. ड्रिंक करून गाड्या चालवतात, हायवेनं भरधाव वेगाने.
आमच्या गाड्या अशा रोडना पळतात, बरेच लोक ड्रिंक करून दारू पिऊन रोडच्या कडेला असे पडलेले असतात. दारू पिण्याच्या आधी या लहान लहान लेकराचा विचार करा, व्यसन करण्याच्या आधी या लहान बाळाचा विचार करा. स्वतःचं बाळ म्हणजे तुमची बायको स्वतःच्या आईला सोडून आली, स्वतःच्या बापाला सोडून, भावाला बहिणीला सोडून तुमच्याकडे नंदायला आली, नंदायला. म्हणून दारू पिऊ नका, व्यसन करू नका. एक वाक्य बोलतो मी तुम्हाला, दारू प्यायला हिंमत लागत नाही, निर्व्यसनी राहायला हिंमत लागते. दारू पिऊ नका, दारू ही वाईट आहे. बऱ्याच माय माऊलीच्या कपाळाचं कुंकू पुसले, ड्रिंक केली, गाडी चालवला, ऍक्सिडेंट झाला, नवरा मरून गेला. दारूने लिव्हर खराब होतं. बरेच माणसं म्हणतील महाराज तुम्हाला काय करायचं, तुमच्या पैशाने पितो का आम्ही, म्हणतील मला लोक. एवढा समाज बसला आपल्या गावामध्ये, ऐका महाराजांच्या समोर सांगतोय, वाईट वक्त दिसन तिथं पिणारा गडी खाली बसन. महाराज दारू पेली लिव्हर फुटेल, गुटखा खाल्ला तोंड फुटेल, पण इथं कीर्तनाला समोर येऊन जर बसला ना आयुष्याचं बंधन तुटेल. दारू पिऊ नका, व्यसन करू नका. अरे जाम पर जाम पीने से क्या फायदा है, सुबह पीऊंगे शाम को उतर जाएंगी, लेकिन एक बार हरिनाम का पीला पीकर देख तेरी जिंदगी सुधर जाएगी. व्यसन करू नका. बरं तो गावाकडे आला, वाईट मुलाच्या, व्यसनी मुलाच्या संगतीमध्ये दारू पिऊ लागला. एके दिवशी आई त्यांनी स्वतःच्या बायकोला दारू पिऊन मारलं. टेन्शन मध्ये मारतात ना लोक, पण बसलेली मंडळी एक वाक्य माझं लक्षात ठेवा, यत्र नारीस्त पूजन्ते रमन्ते तत्र देवता. ज्या ठिकाणी स्त्रीचा आदर होतो त्या ठिकाणी देवता रममान असतात, असं वेदांत शास्त्र शिकवतंय. मारलं बायकोला, आणि बापाला वाटलं मुलीला भेटण्याकरता जावा. बापाला फार आठवण आली आणि बाप निघाला. रोडच्या कडीला मुलीचं घर होतं. बाप गाडी घेऊन निघाला आणि निघाल्याच्या नंतर बाप घराच्या समोर आला, दरवाजाचं ठोठावला, ए ताई, ए बाई दरवाजा उघड. मुलीने दरवाजा उघडला. पप्पा असा अचानक आला, काही फोन नाही केला, काही नाही ग बाई. ताई इथं छोटंसं काम होतं तालुक्याला, जाता जाता तुझी फार आठवण आली, तुला डोळे भरून पहा वाटलं ग बाई, म्हणून तुझ्याकडे भेटण्याकरता आलोय. ऐका मुलीचं बापावरती किती प्रेम मारतोय सांगतोय, ऐका. बसा पप्पा, पाणी घ्या पप्पा, पप्पा चहा घ्या पप्पा, आता गरम गरम स्वयंपाक करते, पप्पा जेवण करून जा. तो बाप म्हणतो नाही ग ताई, जेवण केलं, घरून निघालो होतो, पण तुझी आठवण आली, मला डोळे भरून पहा वाटलं, म्हणून तुला भेटण्याकरता आलो. चहा पाणी झाला आणि बाप निघाला. बाप निघाल्याच्या नंतर वेशीच्या बाहेर गेला की एक पाहुणा आडवा झाला. सोयर पाहुणा राम राम, जे हरी, कुठं आला होता? मुलीकडे आलो होतो, मुलीला पहा वाटलं ताईला म्हणून आलो होतो. तो पाहुणा म्हणला काय राव म्हणे, कसायच्या दावणीला मुलीला बांधलंय, काय झालंय? अहो सकाळी सकाळी तुम्हाला माहिती आहे काय झालं, तुमच्या जावयाने तुमच्या मुलीला दारू पिऊन मारलं हो. त्या बापाच्या डोळ्यात पाणी आलं. त्या बापाला वाटलं 1 मिनिट झालंय, मुलीच्या घरून आलोय मी, मुलीने मला काहीही सांगितलं नाही. त्या बापाच्या डोळ्यात पाणी आलं आणि बापाने गाडी फिरवली आणि बाप तसाच पुन्हा आला आणि दरवाजा समोर येऊन पुन्हा दरवाजा ठोठवला. ए ताई, अगं दरवाजा उघड ग बाई. मुलीने दरवाजा उघडला. मुलगी म्हणते पप्पा, बापू काही मोबाईल विसरला का, काही पिशवी विसरली का, पुन्हा का आला, काही चार्जर, काही बॅग विसरली का? बापाने मुलीच्या डोळ्यात डोळे घालून पाहिलं. ताई खरं सांग, तुला सकाळी तुझ्या नवऱ्याने दारू पिऊन मारलं का? ती मुलगी म्हणते डोळ्यात पाणी आलं, ढसढस रडते. पप्पा असेल ते माझ्या नशिबाचा दोष, असेल ते माझ्या कर्मात लिहिलेलं, असून द्या, जाऊन द्या, जाऊन द्या. त्यावेळेस तो बाप म्हणतो तुझा बाप जिवंत आहे ना अजून, कशाला काळजी करतेस? सांगितलं का नाही मला ताई, बोल ना ग बाई, ए बाई रडू नकोस, बोल ना ग बाई. त्यावेळेस सज्जन हो, ती मुलगी म्हणले पप्पा आल्या आल्या जर मी तुम्हाला सांगितलं असतं तर पप्पा तुम्ही आल्या आल्या पाणी पिलं नसतं. आल्या आल्या जर तुम्हाला सांगितलं असतं तर तुम्ही चहा पिला नसता. पप्पा एक वेळेस तुमच्या मुलीच्या डोळ्यात पाणी आलं तरी चालेल, पण ईश्वरा समान बापाच्या डोळ्यामध्ये पाणी नाही आलं पाहिजे, हिला मुलगी म्हणतात, हिला लेक म्हणतात. आणि तीच एक आदर्श गृहिणी होत असते. विठ्ठला 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 विठ्ठला, हो
लक्ष्मी वल्लभा, आणि त्या ठिकाणी लक्ष्मी असते महाराज. हे मुलीचं आणि बापाचं प्रेम आहे. म्हणून बाबाने अनंत उपकार केले या ढगे परिवारावरती, म्हणून विसरता कामा नये. बाप लय मोठा आहे. मी शेवटी 5-10 मिनिटं तुम्हाला सांगणार आहे. बाप फार मोठा आहे. म्हणून बाबाचा जसा शेवटचा दिवस गोड झाला, इथं बसलेल्यापैकी सगळ्या मंडळीने माझी विनंती, पैसा भरपूर कमवा. ऐकताना तुम्ही सगळे कीर्तन, पैसा भरपूर कमवा. पण एक लक्षात ठेवा, पैसा जीवनामध्ये सर्व आहे. व्यवहारात पैसा लागतो बरं का. पैसा नसेल तर पाहुणे रावळे सुद्धा किंमत देत नाही. पैसा व्यवहारात सर्व आहे, पण सर्वस्व मात्र देव आहे, हे मात्र विसरू नका. टाळी वाजव जरा जोरदार अशी मोठ्याने. सर्वस्व मात्र देव आहे, हे लक्षात ठेवा. कोरोनाच्या काळात किती लोक पैसे घेऊन गेले होते दवाखान्याला, आले का परत त्यांचे बाप त्यांचे घरातले लोक आले का वापस? नाही आले महाराज. लाखो रुपये दारामध्ये घेऊन होते डॉक्टर, पैसे घ्या आमच्या माणसाला, पेशंटला वाचवा. नाही वाचू शकले. पैसा सर्व आहे, पण सर्वस्व मात्र देव आहे. त्याच्या हातात धागा, हे लक्षात ठेवा पाहिजे तुमच्या माझ्या जीवनाचा. पण विसरता कामा. एवढे मंडळी बसलेत ना, एक काम करा, पैसा कमवा, पण बाळाला, आपल्या मुलाला, आपल्या पाठीमागच्या परिवाराला, नातवाला, नातीला असं बाळ कडू पाजवा की आपण गेल्यावर सुद्धा त्यांनी आपलं वर्ष श्राद्धाचं कीर्तन ठेवलं पाहिजे, कार्यक्रम ठेवला पाहिजे, हा विधी पूर्ण केला पाहिजे. नाही तर काही लोक पैशाच्या नादात एवढे बिघडलेत, नुसता पैसा पैसा पैसा, लेकराकडे लक्ष नाही, काय नाही काय नाही, नुसता कांदा आपला, नुसता पैसा, नुसता पैसा, नुसता पैसा. पैसा कमवा पण बाळ कडू पाजवा. विठाला विठाला. हो, असं तुम्ही जर केलं तर त्याच वेळेस वर्ष श्राद्धाचं कीर्तन तुमचं होत असतं, सफल होत असतं, तुमचं जीवन पूर्णत्वाला जात असतं. निश्चित तुम्हाला पायाच्या ठिकाणी देवाच्या जागा मिळाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून तुकोबाऱ्या म्हणतात, आमचा परमार्थातला जो अट्टहास होता तो याच्याकरता होता, शेवटचा दिवस गोड होण्याकरता. पावलो विसावा पावलो विसावा. टाळी वाजवा, टाळी वाजवा मायवा. पावलो विसावा पावलो विसावा पावलो विसावा. जोरदार वा, एक नंबर वा. मी निश्चिंत झालो, आता निश्चिंतीने पावलो विसावा. माझी चिंता गेली, निश्चिंत झालो, धावाधाव थांबल्या गेली. का? भक्तीची वाटचाल का पूर्ण झाली? तर भगवान परमात्मा आहे, त्याच्या नावाचं आम्हाला कौतुक, त्याच्या नावाचं आम्हाला मंगल. भगवान परमात्मा कौतुक वाटू लागलं. कौतुक वाटे झाली या बेचाचे, नाम मंगळाचे तिने गुणे. आता निश्चिंतीने पावलो विसावा, कुंटलिया धावा तृष्णेची या. एकदा संप्रदायाच्या नियमाप्रमाणे कट्टेभर हात, विटेवर बसणारा जगाचा चालक मालक पंढरपूरचा पांडुरंग परमात्मा, त्याचं मोठ्या प्रेमाने भजन करा. विठोबा रखुमा. टाळी वाजवा माय बाप, टाळी टाळी. हा हा, जय विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा Bye.
कुमाई धोपार 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 कुमाई हरी जय जय देव धोपार कुमाई 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 धोपार हरि जय जय धोपार कुमाई धोपार कुमाई धोपार कुमाई धोपार कुमाई धोपार धोपार कुमाई 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 हॅलो, वेळ संपुष्टात आली. 5-10 मिनिटं तुमचे घेतोय. शेवटच्या चरणामध्ये तुकोबाऱ्या म्हणतात. तुका म्हणे मुक्ती परिणिली नोवरे, आता दिवस चारे खेळी मेळे. ती मुक्तिरूपी श्री आता आमची नवरी झाली. परिणाम राहिलेलं जे भक्तीचं आयुष्य तिथे लावा. माईक पुढे ठेवा. हे बघा, वेळ संपुष्टात आली. कैलासवासी शंकर नामदेव ढगे, थोडा आवाज कडक करा, ट्रबल दे फुल. यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आपण सगळे मंडळी एकत्र जमला आहात. त्याला पुण्यस्मरण म्हणतात, वर्षश्राद्ध म्हणतात, चटश्राद्ध हे असं म्हणतात. वेगवेगळे कारण आहेत. कैलासवासी शंकर नामदेव ढगे बाबा हे जाऊन 1 वर्ष पूर्ण झालंय. या परिवारातून एक बापाचं व्यक्तिमत्व गेलंय आणि एका बापाच्या संबंधाने मी या ठिकाणी उभा आहे. बाप काय असतो तुम्हाला मंडळी सांगतो समजून. एक 5 मिनिटात साहेब, ज्याला हात नाही त्याला विचार हाताचं दुःख काय, ज्याला पाय नाही त्याला विचारा पायाचं दुःख काय, ज्याला डोळे नाहीत त्याला विचारा डोळ्याचं दुःख काय. आणि ज्याच्या जीवनातनं आई निघून गेली आणि ज्याच्या जीवनातनं ईश्वरा समान बाप निघून गेला त्यांना विचारू आई बापाचं दुःख काय. तुम्ही जाता जाता सगळे ढसढसा रडाल. आता बाप सांगतो तुम्हाला बाप काय असतो. आज 3 मुली आहेत. या 3ही मुली ज्या वेळेस इकडं माहेराला आल्यात, घरात गेलं तर बाबा दिसत नाही. बाबासारखा एखादा आजोबा पाहिला तर टचकन डोळ्यात पाणी येतं. देवा पांडुरंगा काय चुकलं रे देवा, काय अपराध आहे, आमच्या बाबाला घेऊन गेलंस पांडुरंगा. डोळ्यात पाणी येतं, ढसढसा. बाबाच्या आठवणी रडवत असतात. बोलू नका, बोलू नका दादा. 2 मिनिटं बस, शांतता ते 2-5 मिनिटं. देवा पांडुरंगा काय अपराध आहेस रे देवा, आमच्या बाबाला घेऊन गेलंस पांडुरंगा. घराकडे आलं, घराच्या देवघराकडे पाहिलं तर बाबाचा चेहरा डोळ्याच्या समोर येतो. तुळशीतल्या समोरचा दिवा पाहिला का बाबाचा चेहरा डोळ्याच्या समोर येतो. रांगोळी पाहिली तर बाबाचा चेहरा डोळ्याच्या समोर येतो. शेताकडे गेलं, शेताकडे नुसती नजर जरी फिरवली तर बाबाचा चेहरा डोळ्याच्या समोर येतो. काय चुकले पांडुरंगा, काय अपराध आहेस रे देवा, आमच्या बाबाला घेऊन गेलास. बाप सांगतो तुम्हाला बाप काय असतो. बाप म्हणजे जगण्याचं माप असतं मंडळी. बाप म्हणजे पाठीवरची थाप असतं. जो किती रागवला तरी त्याची माया अमाप असते, तो म्हणजे बाप असतो. बाप म्हणजे यशाकडे नेणारी शिडी, संकटातून पार करणारी होडी. जो तिखट बोलला तरी आयुष्यभराची गोडी, तो म्हणजे बाप असतो. कॅमेरा फिरवा. बाप म्हणजे शिस्तबद्ध धाक, जगणं आपोआप
आयुष्याच्या समुद्रभागी दीपस्तंभाची झाड. अरे 7 समुद्राच्या पलीकडे गेलेला सूर्य तुम्हाला दिसेल, पण एकदा मातीच्या आड गेलेला बाबा पुन्हा दिसणार नाही. बाबा बाबा गेले. आज मुलीच्या डोळ्यात पाणी येईल, ढसढसा रडेल हा परिवार. काही नव्हतं, आज एवढी मोठी जमीन आहे बाबाच्या कृपा आशीर्वादाने. आज सगळं काही चांगलं चाललंय. पांडुरंगा एवढ्या लवकर बाबाला घेऊन जायला पाहिजे नोकसं होतं रे देवा. ढसढसा डोळ्यात पाणी. तर आठवणी, जन्म झाला मुलीचा तेव्हापासून बाबाने सांभाळ केला. शाळेत जात होतो तेव्हापासून चांगलं स्थळ, चांगले जावई मी भेटले, चांगला परिवार भेटला, सगळ्या काही गोष्टी जीवनामध्ये सुख समाधानकारक झाल्या. पण आज काय अपराध झाले देवा, आम्हाला अनाथ करून आमचे बाबा निघून गेलेच देवा. पांडुरंगा बाबाचे नातू गोपाल दादा म्हटले, महाराज एवढा स्वभाव मोकळा होता बाबाचा, एकदम राजा व्यक्तिमत्व होतं. कधीच कोणाला काही कमी पडून देत नव्हते. प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये असणारे, प्रत्येकाच्या संबंधात राहणारे, हसून खेळून राहणारे, प्रत्येकाला प्रेम लावणारे, वारकऱ्यांना जीव लावणारे, एवढं गोड निरागस व्यक्तिमत्व बाबाचं निघून गेलं या ढगे परिवारातून. हा ढगे परिवार चांगला आनंदाने जीवन जगत होता. एक चालतं बोलतं व्यक्तिमत्व या परिवारातून बापाचं निघून गेलं. बाप असल्यावर फार मोठा आदर असतो गड्या. इथं एवढा समाज बसलाय कीर्तना करता, ज्यांचा बाप ह्या जगात नाही महाराज मंडळी, त्यांना विचारा बापाची काय किंमत असते. ज्यांची आई या जगामध्ये नाही त्यांना विचारा आईची किंमत काय असते. इथं बसलेले माय विचारा यांना. माहेरात जर गेला तर माहेरात आई जिवंत राहिली नाही. माहेरात जर गेला तर माहेरात बाप जिवंत राहिला नाही. मायबाप मरून गेले. माहेरात गेल्यावर पाहुण्यासारखं उभं राहावं लागतं, घराच्या समोर राहावं लागतं. माय बाप असला जिवंत, आई असली जिवंत, किती वाजताचा हक्काने चपला सोडण्याचा उंबरा असतो गड्या. मायबाप गेल्या ना पाहुण्यासारखं जीवन जगावं लागतं. आई आईले प्रेम करते. आई घराचं मांगल्य तर बाप घराचं अस्तित्व आहे. आई मायेचा सागर, समृद्धाची घागर, चैतन्याचा जागर. आई भाजीतलं मीठ, आई हक्काचं व्यासपीठ. आई थंडगार वारा, आई मायेचा उवारा. आई दुधावरची साय, आई लंगड्याचा पाय, आई वासराची गाय. आ म्हणजे आत्मा, ई म्हणजे ईश्वर, ईश्वराचं वास्तव्य जिच्यामध्ये सज्जन होत तिला आई म्हणतात. आई किती मोठे सांगू का ए मायांनो, ऐका आई किती मोठी आहे. एक लाखातलं वाक्य बोलतो. डोळे मिटून प्रेम करते तिला प्रेयसी म्हणतात. डोळे उघडे ठेवून प्रेम करते तिला मैत्रीण म्हणतात. डोळे वटारून प्रेम करते तिला बायको म्हणतात. आणि डोळे मिटेपर्यंत प्रेम करते सज्जन हो तिला आई म्हणतात. अरे या देहामध्ये रक्ताचा शेवटचा श्वास असेपर्यंत ते आई आणि बाप प्रेम करत असतात. इथं बसलेली माई आहे, 65 वर्ष झालं, पांढरे केस झाले, हातामध्ये काठी, थकली, म्हातारी झाली. पण ज्या वेळेस घराच्या समोर बसते ना माय, तिची मुलगी तिला भेटण्याकरता जर आली ना, ती आजही माई त्या मुलीची पिशवी रिकामी देत नाही. देते माय? नाही देत. मुलीच्या पिशवीत मध्ये लोणचं टाकते, डाळ टाकते. ए बाई या पापड्या घेऊन जाय, लेकर बाळ खातील ग बाई. ही मटकी आहे घेऊन जाय. शेवग्याच्या शेंगा आहे, वांगे बटाटे द्यायची वस्तू नाही, पण माय देते. कांदे देते. ए बाई कांदे घेऊन जाय, लेकर बाळ खातील. ए बाई हा इंद्रायणी तांदूळ आहे ग बाई, बासमती तांदूळ आहे, 1008 तांदूळ आहे, भारीतला तांदूळ आहे, घेऊन जाय, लेकर बाळ खातील. माय देते माय. पण ज्या दिवशी तुमची माय मारू द्या, तुम्ही माहेरात गेल्यावर पिशवी तुमच्यात बदल झाल्याशिवाय राहणार नाही. रिकामी पिशवी ती माय गेल्यावर माय. कोण नसतं कोणाचं जगामध्ये. लोक म्हणतात माय मरून मावशी उरो. नाही, आई ती आई असते आणि बाप तो बाप असतो. बाप नावाची चादर एकदा आयुष्यातून निघून गेली की प्रत्येक सकाळ जबाबदारीची जाणीव करून देते. हा ढगे परिवार यांना विचारा बापाची किंमत काय. आजच्या स्थितीला यांच्या डोळ्यात पाणी आहे. ज्यांचा बाप या जगातून गेला
अरे कोटी रुपयाचा 2 कोटी रुपयाचा बंगला बांधला आणि बंगल्याच्या आत जर गेलं, मोठा फोटो बापाचा दिसला की टचकन डोळ्यात पाणी येतं, आठवणी रडवतात बापाच्या. भरपूर यश पदरामध्ये प्राप्त पडलंय, पण तो बाप आज हे यश पाहण्याकरता राहिला नाही. इथं बसलेले बाप असे आहेत, ते रोज मुलाला बोलतात, टोमणे देतात बरं का. काय म्हणता माहिती का, ए बाळा लवकर उठत जा, घड्याळीमध्ये 9 वाजलेत, 9 वाजेपर्यंत झोपत नसते बेटा, लवकर उठत जा. बाप बोलतो ना महाराज, बाप टोमणे देतो. दादा बाप का बोलतो माहिती का, तुमच्या डोळ्यात पाणी आलं ऐका. बापाला माहिती आहे मी माझ्या पोटापुरतं कमवलंय, पण यदा कदाचित कोरोनासारखा रोग आला आणि मी जर मरून गेलो तर माझ्या मुलाने या समाजाच्या समोर भीक मागू नये, म्हणून बाप मुलाला बोलत असतो, हे लक्षात ठेवा. बाप तापड स्वभावाचा आहे, बाप रागीट आहे, बाप रुसतो ना. एके दिवशी बापाने मुलीला मारलं, बाप मुलीवरती रुसला. थोडं पाठीमाग घ्या. मुलगी डसडसा रडते, पप्पा का मारलं मला, मी तुमची ताई नाही पप्पा, दीदी नाही, तुमची का मारलं मला, मी ट्युशनला 10ला जाते ना 11ला येते, आज 11:30 वाजता आले, अर्धा तास लेट झाला मला ट्युशनला येण्याकरता. किती रागवलात पप्पा माझ्यावरती, किती बोललात, मारलं मला पप्पा, का मारलं पप्पा, मी मुलगी झाली म्हणून चूक झाली का माझी, मुली कोणत्या क्षेत्रात कमी, आज मुली राष्ट्रपती आहे, आज PSI आहे मुली, आज मुख्यमंत्री, आज सरपंच पदावरती आरूढ मुली, आज कीर्तन क्षेत्रामध्ये मुली कीर्तन करतात, पप्पा मुली कोणत्या क्षेत्रात कमी, का मारलं मला, का रुसलात पप्पा माझ्यावर. त्या बापाने उत्तर दिलेलं घरी घेऊन जा, एवढा समाज बसलाय. तो बाप म्हणतो, हे ताई काल मी ड्युटीला गेलो, तुला वाटतं ना मी का बोलतो, तुला का रागवतो, ऐक जरा. काल ड्युटीवरून येताना हातपाय धुण्याकरता बाहेरच्या नळावर कठड्यावरती अंगुठी काढून ठेवली, हातपाय धुतले, फ्रेश झालो. मंडळी, अंगुठी म्हणजे हाताचं रत्न असतं, हाताची शोभा असते अंगुठी. अंगुठी काढली, फ्रेश झालो, जेवण केलं, रात्री झोपलो. रात्रीच्या 2 वाजता मला जाग आली. तू म्हणते ना का पप्पा बोलतो तुला, ऐक बाई का रुसतो, ऐक. 2 वाजता उठलो, बोटाकडे पाहिलं तर बोटामध्ये अंगुठी दिसत नाही माझ्या. तेवढ्यात लक्षात आलं, हातपाय धुत होतो, बाहेर कटाळवरती अंगुठी काढून ठेवली. तेवढ्याच रात्रीच्या 2 वाजता उठलो, हॉलमधला लाईट चालू केला, बाहेर आलो, बाहेरची अंगुठी घेतली, कटाळ्याच्या वरती बोटामध्ये घातली. पुन्हा हॉलमधला लाईट बंद करण्याकरता गेलो, तेवढ्यात तुझी आई उठली. आई म्हणली, अहो रात्रीच्या 2 वाजता कुठं गेले होते बाहेर. म्हणलो काही नाही ग, अंगुठी विसरली होती, अंगुठी आणण्याकरता गेलो होतो. तेवढ्यात ती माय माऊली म्हणते, अहो काल मी सिके काय फोडण्याकरता वरुटा घेतला होता, वरुटा माहिती ना माय, वरुटा घेतला होता सिके काय फोडण्याकरता. वरुटा हा कठीण कामाला कामी येतो, जड कामाला वरुटा कामी येतो. वरुटा घेतला होता, वरुटा तो बाहेर पडलाय, आत्ता जाते आणि वरुटा घेऊन येते. तो बाप काय म्हणला, जरा कान उंचवून ऐका. तो बाप म्हणला, पडू दे ना दारामध्ये वरुट्याला, कोण खातंय त्याला, कोण नेतंय वरुट्याला. सांगण्याचा तात्पर्य, रात्रीच्या 2 वाजता जाऊन धावत धावत अंगुठी आणतो, वरुट्याला आणत नाही. अंगुठी ही शोभा आहे, अंगुठी हे रत्न आहे, तसं कन्या एक रत्न असते, लक्षात ठेवा. 2 गावाचा 2 कुळाचा उद्धार मुलगी करते. म्हणून 1 लाखातलं वाक्य बोलतो, मुलीला जगू द्या मुलाच्या समान आणि वाचवा मुलीचा प्राण. मुलगी आहे भारतीय संस्कृतीची शान, म्हणून मुलीच्याच पोटी जन्माला येतील श्रीकृष्ण भगवान. म्हणून मुलीच्या जन्माचं स्वागत करा. बापाचं सगळ्यात जास्त प्रेम मुलावरती असतं आणि विशेष प्रेम मुलीवरती असतं. मुलगा खांद्याला खांदा देऊन आयुष्यभर माझ्यासोबत राहणार आहे, पण माझी ताई दुसऱ्याच्या घरी जाणार आहे. बाळ लय प्रेम करतो बाप. बाप आज असे माणसं आहेत, ऋषिकेश महाराजांना माहिती आहे, आज जे टॉप 10 मधले जेवढे मंडळी आहेत, हरिओम महाराज, माऊली दादा, या सगळ्यांच्या मुलाखती जर घेतल्या ना, त्यांच्या डोळ्यात पाणी येतं. ज्यांचा बाप या जगात नाही त्यांच्या, ते म्हणतात कोट्या दिशे आम्ही, अब्जा दिशे, भरपूर पैसा आहे आमच्याकडं, हे सगळं पाहण्याकरता, हे बंगले, हे जागा, हे प्लॉट पाहण्याकरता आमचा बाप दिसत नाही. आज डसडसा रडता येते. सचिन तेंडुलकरला भारतरत्न पुरस्कार मिळाला. त्या मीडियावाल्यांनी पत्रकारांना विचारलं, बोले सचिनजी एवढा मोठा पुरस्कार मिळाला, भारतरत्न, जगातील सगळ्यात मोठा आनंदाचा दिवस आहे, या आनंदाच्या क्षणाला काय आठवतं.
सचिन तेंडुलकर म्हणतात, आज माझ्या जीवनामध्ये खऱ्याच सगळ्यात मोठा, जगातील मोठा आनंदाचा दिवस आहे. एवढा मोठा भारतरत्न पुरस्कार मिळाला, पण मिळालेला पुरस्कार पाहण्याकरता माझा बाप रमेश तेंडुलकर असताना मला जगातील सगळ्यात मोठा आनंद झाला असतं. मंडळी, यश पदरामध्ये पडलं ना, बाप नसेल तर डोळ्यात पाणी येत असते, लक्षात ठेवा. आता छावा चित्रपट रिलीज झाला, महाराज पाहिला ना छावा चित्रपट, आणि पहा, मी रोज सांगतोय, त्या छावा चित्रपटामध्ये शेवटचे 20-25 मिनिटं असे दाखवलेत, बापू महाराज डोळ्यात पाणी येतं. बाप सांगतो तुम्हाला एका मिनिटात, संभाजी महाराजांना साखरदाण्याने असं बांधलं होतं. साखरदाण्याने बांधलं, औरंगजेब आला आणि संभाजी महाराजाच्या अंगाला असा हात लावला, यही संभाजी आहे क्या? डोळ्याला धारा लागल्या. काका संभाजी महाराजांच्या रडत होते का? दुश्मनाने साखरदाण्याने बांधलं म्हणून नाही, शत्रूने कैद केले म्हणून संभाजी महाराज रडत नाही. का रडताय सांगू का? आजच्या दिवसाला एवढं साखरदाण्याने बांधलं, एवढा त्रास झालाय. आजच्या दिवसाला माझा बाप छत्रपती शिवाजी महाराज जिवंत असते तर त्यांनी लाख अडचणीचा सामना करून या संकटातून सोडवलं असतं. मला बाप गेला, जीवनातला आधार निघून गेला. मंडळी, पोरकं जीवन झालं बाप गेल्यानंतर. बापाचा सगळ्यात जास्त जीव मुलामध्ये असतो, विशेष जीव मुलीमध्ये असतो. मुलगी काळीज असते बापाचे, हाडाचे काढे, रक्ताचं पाणी, नेत्राचा दिवा, हाताचा पाळणा केला. मुलीचं लग्न जमलं, ढसढसा बाप रडला. मुलीच्या लग्नाच्या दिवशी बाप रडला. आणि तिसऱ्यांदा बाप रडतो, स्वतःचा मुलगा वेगळं राहायची भाषा करतो, त्यावेळेस त्या बापाला रडावं लागतं. असे बापाचं जीवन असतं. मंडळी, म्हणून विनंती आहे, आईच्या डोळ्यामध्ये पाणी येऊन देऊ नका, बापाची मान खाली होऊन देऊ नका, आणि हिंदू संस्कृतीला कलंक लागेल असं वर्तन उभ्या आयुष्यामध्ये करू नका. हीच या ढगे परिवाराच्या वतीने आज या ठिकाणी आलोय कीर्तना करता. सगळ्यांना तळमळीनं माझी विनंती आहे. आणि वाणीला पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकारामेश्वर माऊली. शेवटच्या चरणामध्ये तुकोबारा म्हणतात, तुका म्हणे मुक्ती परनिली नोवरे, आता दिवसचारी खेळी. मुक्तिरूपी स्त्री आमची नवरी झाली. पूर्वीच्या काळामध्ये एखादी राजकन्या असेल, त्या राजकन्याचं लग्न असलं की अशी राजवाड्यामध्ये राजा उभा राहायचे. छोटासा दृष्टांत आहे का? राजा उभा राहायचे आणि त्या राजकन्याला जो राजा पसंत असेल ती राजकन्या अशी वरमाला घ्यायची आणि ज्या राजाला आवडला त्या राजाच्या गळ्यात टाकायची. तर तुकोबारा म्हणतात, मुक्तिरूपी स्त्रीने आमच्या गळामध्ये भक्तीची वरमाला टाकल्यामुळं राहिलेलं आयुष्य मुक्तिरूपी स्त्री सोबत आम्ही आनंदाने सुखाने जगू. तुका म्हणे मुक्ती परनिली नोवरे, आता दिवस चारे खेळे मेळे, आता निश्चिंतीने पावलो विसावा, कुंटलिया धावा तृष्णेच्या. झालेली कीर्तन रूपी सेवा या ठिकाणी समर्पित करतो. गायक वादक गुणीजन मंडळी, ढगे परिवाराने एवढं गोड नियोजन केलं, एकदा जोरदार टाळी वाजून त्यांचं स्वागत करता. कृतज्ञता सोहळा आयोजित केलाय वडिलाविषयी, खूप उपकार आहेत, त्यांनी हे विश्व दाखवलं. म्हणून गायक वादक गुणीजन चोपदार विनेकरी बाबा असतील, साऊंड सिस्टीम मुले मृदंगाचार्य, माता भगिनी बाल गोपाल मंडळी, सगळ्यांच्या पायाला स्पर्श आणि वाणीला पूर्णविराम. नुणते पुरते अधिकचे सरते, करुण घ्यावे तुमचे विनवितो असे, पायाच्या प्रसादे काही बोललो विनोदे, मज क्षमा करणे नोय संत्य अंग बुधयुक्ती, नोया उपदेश तुमचे बडबडले शेष, तुमच्या कृपेचे पोषणे जन्मजन्मी तुका म्हणे. भैरवी घ्यायची. हा, विठ्ठल जय जय विठ्ठल.